हाय हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी संजय गंभीर तुमचं स्वागत करतो तुमच्याच चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साधंसुधं भरजरी विचारांचं. मित्रांनो, काही जणांना माहिती असेल की मी काही वर्ष किंबहुना बरीच वर्ष मी अध्यापन क्षेत्रात होतो, शिक्षण क्षेत्रात होतो. अजूनही आहे, त्याचं प्रमाण थोडंसं कमी केलं आहे. तर इंजिनिअरिंग, MBA असं सगळं झालं आणि त्यानंतर मी अचानकपणे या क्षेत्रामध्ये आलो. माझ्या वडिलांचे क्लासेस असल्यामुळे मला अचानकपणे या क्षेत्रात माझा सहभाग झाला आणि खरंच सांगतो, इतका आनंद झाला. ही निरागस, निष्पाप, सजीव लेकरं समोर बघितल्यानंतर ते धागे जुळले आणि मी खूप वर्ष या मुलांशी जोडला गेलो होतो. त्या काळात मी सुरुवातीला मॅथ्स शिकवलं, नंतर सायन्स शिकवलं, नागरिकशास्त्र शिकवलं, मराठी शिकवलं. आवड म्हणून आणि मुलांच्या प्रेमामुळे, विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे माझं भाग्य, देवाची कृपा, वडिलांचे आशीर्वाद की मला विद्यार्थ्यांचं भरभरून प्रेम दरवेळेला मिळत गेलं. अजूनही बरीच विद्यार्थी मंडळी ही माझ्या संपर्कात आहेत, प्रेमानं जोडली गेलेली आहेत. असंच एकदा त्या काळात मी ज्यावेळेला एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचो, दर रविवारी एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचो आणि त्यावेळेला मी एकदा असंच एका बॅचला, 10वीची बॅच होती, त्यांना विचारलं की अरे या रविवारी आपण या वेळेला आपण एक्स्ट्रा लेक्चर घेऊयात का, काही कोणाला अडचण नाही आहे ना. तर काही जणांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या, मग वेळ थोडीशी बदलली, अमुक तमुक असं काहीतरी केलं आणि एक वेळ पक्की ठरली. वेळ पक्की ठरल्यानंतर माझं लेक्चर संपलं आणि मी केबिनमध्ये आलो. केबिनमध्ये आल्यानंतर एक 5 मिनिटांनी एक मुलगा, एक विद्यार्थी मला भेटायला आला. तो म्हणाला, सर मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. म्हटलं बोल ना रे. तर म्हणला, रविवारी आपली जी वेळ ठरलेली आहे त्या वेळेला मला क्लासला यायला जमणार नाही सर. तर मी म्हटलं का रे, दुसरा क्लास असेल तर मग आता नाही करता येणार रे बदल, कारण ऑलरेडी बरीच मंडळी, तूच तो बघतोयस की अनेक लोकांना हे सोयीची वेळ आहे आपल्या मंडळींना. तर म्हणला नाही सर, ती तर रविवारी मला ह्या वेळेला जमणार नाही, कारण ती माझी गजऱ्याची वेळ आहे. हे अनपेक्षित उत्तर होतं मला काही कळेना, अर्थबोध होईना. म्हटलं काय म्हणलास? तो म्हणला, सर ही माझी गजऱ्याची वेळ आहे. मला आश्चर्य वाटलं. मी म्हणलं काय म्हणजे? तर तो म्हणे, सर या वेळेत मी संभाजी बागेमध्ये गजरे विकतो, त्यामुळे मला येता येणार नाही. मग मी इतक्या सहजतेने प्रश्न विचारला की अरे असं कसं, तुझे आईबाबा काय करतात? तर म्हणे आई काही घरची धुणं भांडे करते आणि वडील गरवारे ब्रिजच्या तिथे लिंब विकतात. मी थक्क झालो होतो, मी निशब्द झालो होतो. पुढे अजून सांगतो, ह्या मुलाने जी वेळ सांगितली होती की ज्या वेळेला त्याला ते जमत नव्हतं, मी ती वेळ बदलली आणि त्याला जी सोयीस्कर वेळ असेल ती त्याच्याशी बोललो आणि त्यावेळेला आपण एक्स्ट्रा लेक्चर घेऊयात असं त्याला सांगितलं. दुसऱ्या दिवशी मुलांशी बोलून ती वेळ पक्की केली आणि कायमस्वरूपी दर रविवारी त्यावेळेला मी क्लासेस घेतले. माझा मोठेपणा म्हणून मी सांगत नाही, पण विचार करा मित्रांनो की त्या मुलाच्या तेवढ्या एका सांगण्याने मला हे करायला भाग पाडलं आणि त्याला त्याचा इतका आनंद झाला. मी तुम्हाला सांगतो, पुढे गेल्यानंतर 10वीच्या रिझल्टनंतर तो जेव्हा माझ्याकडे आला मला भेटायला, पूर्वी यायचे, रिझल्ट लागल्यानंतर शिक्षकांना भेटण्याची प्रथा होती, तर तो आला, पेढे घेऊन आला, नमस्कार केला मला आणि म्हणाला, सर मला 83% मार्क मिळाले. बघा, प्रतिकूलता असताना सुद्धा 83% मार्क मिळवणारा तो माझा विद्यार्थी, अभिमान वाटायला लावणारा, खरंच अभिमान वाटायला लावणारा हा विषय. मी विचार करायला लागलो की बाकीच्या मुलांचा आणि ह्या मुलांमधला फरक काय. तर ह्याला प्रतिकूल आहे सगळ्या गोष्टी, तरीसुद्धा प्रतिकूलतेवर मात केली आणि छान रिझल्ट आणला. आमची गडबड बहुतेक बहुसंख्य लोकांची अशी होते की मिळालेली अनुकूलताच मला वाटतं धोकादायक असते. बघा, तुम्हालाही पटेल, 10वीला चांगले मार्क मिळाले असं आपण घटकावर धरूया. 10वीला दणदणीत मार्क मिळाले
ही मुलं जेव्हा माझ्याकडे 11वीला येतात तेव्हा 11वीचा रिझल्ट त्यांचा 10वी आणि 11वी यात असा फरक असतो. 90% 10वीला असतील तर 11वीला त्या मुलाला 49-50% जेव्हा पडतात तेव्हा पालक विचार करायला लागतात, अरे हा मुलगा असं कसं झालं याचं. त्याचं उत्तरं माझ्याकडे असतात, पण ऐकणाऱ्या पालकांचं तितकं धैर्य असतं की नाही मला माहीत नाही. त्या काळात मी स्पष्ट आणि रोखठोक बोलायचो की जास्त अनुकूलता आपण देतो म्हणून त्या अनुकूलतेचा घातक परिणाम रिझल्टमध्ये दिसतो. मी असं म्हणत नाही आहे की मी अशा विचारांचा पण नाही की कौतुक होऊ नये, मिळवलेल्या यशामुळे कौतुक होऊ नये असं अजिबात माझं म्हणणं नाही. कौतुक जरूर व्हावं, पण ते आवाजवी असू नये. तू खूप भारी आहेस किंवा तू खूप भारी केलं आहेस असं त्याला अजिबात दाखवू देऊ नये, कारण तुझ्यापेक्षाही खूप भारी आहेत याची थोडीशी जाण त्याला द्यावी. कारण 10वी-12वीचा टप्पा याच्याबद्दल खूप बोललं गेले, 10वीला आहे 10वीला आहे 10वीला आहे. 10वी-12वीचा टप्पा काय अंतिम टप्पा नाही आहे, हा आयुष्यातला एक छोटासा टप्पा आहे. मला गुलजार साहेबांचं एक वाक्य फार आवडतं. दीदींनी गायलेलं गाणं आहे, त्या गुलजार साहेबांचे शब्द दीदींनी गायलेत. आकाश के उस पार भी आकाश आहे. किती मिनिंगफुल आहे बघा हे सगळं, की हे तू मिळालेलं यश आहे ना बाळा, याचं कौतुक जरूर आहे मला, याला जरूर मला तुझ्याबद्दल अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे, पण दिस इज नॉट इनफ. दिस इज नॉट इनफ. याच्या पलीकडेही तुला जायचं आहे, मोठं यश अजून मिळवायचं आहे. कारण ह्या सुविधा जरूर दिल्या जाव्यात. काय होतं ना, कधी कधी सुविधा देताना पालक, अरे आपल्याला नाही मिळालं मग आपल्या मुलांना मिळावं या विचाराने सुविधा पुरवत राहतात. आताचा तर काळ झपाट्यानं सुविधा देण्याचा काळ आहे. सुविधा जरूर दिल्या जाव्यात, पण त्याला जाणीवेचं अत्तर देखील असावं. हे जाणीवेचं अत्तर लावलं ना तर तो जाणीवेचा गंध त्याच्या वागण्यात, त्याच्या बोलण्यात, त्याच्या कृतीत, त्याच्या अभ्यासात स्पष्ट दिसेल आणि मग रिझल्टवर परिणाम न होता तो मुलगा मार्क्स प्रेमी न होता गुणवान होईल. आपल्याला मार्क्स हवेत का गुण, हाही विचार पालक म्हणून आपण करायला हवा. मला ह्या मुद्द्यावर तुम्हाला सांगतो, राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या हेडमास्तरांना लिहिलेलं एक पत्र, प्रिन्सिपलला लिहिलेलं एक पत्र आठवतो. ते इतकं परिपूर्ण आणि समर्पक पत्र वाटतं मला की त्यातून पूर्णपणे कळेल की एक राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष पालक म्हणून किती विचार करतो आपल्या मुलाचा. जर आवडणार असेल तुम्हाला तर मी त्याचा अनुवाद वाचून दाखवतो. हा अनुवाद कोणी केला आहे हे मुद्दाम आधी सांगतो. अब्राहम लिंकनचं मूळ पत्र आहे इंग्लिशमध्ये ऑब्व्हियसली, त्याचा अनुवाद केला आहे वसंत बापटांनी. वसंत बापट हे सर्वदूर मराठी साहित्यिकांमध्ये आणि सर्व मराठी प्रेक्षकांमध्ये, रसिकांमध्ये, वाचकांमध्ये सगळीकडे परिचित आहेत. आणि वसंत बापटांचे शब्द किती अर्थगर्भ आहेत, मूळ पत्रापेक्षा जास्त परिणामकारक वाटू शकतील इतके परिणामकारक आहे. ऐका. प्रिय गुरुजी, सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात सगळी सत्यनिष्ठ. हे शिकलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हेही देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाशा गणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसेच असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. टपलेले वैरी असतात, तसेच जपणारे मित्रही. मला माहिती आहे, अगदीच माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी नाही शिकवता येत. तरी जमलं तर त्याच्या मनावर हे ठसवा की घाम गाळून कमावलेला एक छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा अधिक मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा. शिकवा त्याला हर्ष आपला संयमानं व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं. त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला ग्रंथ भांडाराचं त्याला वैभव. मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याला त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मान भरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि 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 हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे. फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश अधिक श्रेयस्कर असतं. आपल्या कल्पना, आपले विचार यावर दृढ विश्वास ठेवायला हवा. त्यानं बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी. त्यानं भल्याशी भल्याने वागावं. त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा, जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. पुढे हेही सांगा त्याला की ऐकावं जनाचं, अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निव्वळ आणि नितळ सत्व तेवढं स्वीकारावं. त्याला हेही पुरेपूर समजावा की करावी कमाई त्यानं ताकद अक्कल विकून, पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी जरी आल्या तरी कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय आहे त्यासाठी पाय रोवून लढत राहा. त्याला ममतेनं वागवा, पण लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होतच नसतं. त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य. आणखीही एक सांगा त्याला बरं का, आणखीही एक सांगा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे त्याचा आपल्या स्वतःवर. आणि तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर. माफ करा गुरुजी, मी फार बोलतोय, खूप काही मागतोय, पण पहा जमेल तेवढं नक्कीच करा. माझा मुलगा खूपच गोड छोकरा आहे होतो. अब्राहम लिंकन. अनुवाद वसंत बापट. हे ऐका मित्रांनो, पुन्हा पुन्हा ऐका. हे पत्र इतकं परिपूर्ण आहे. त्याचा अनुवाद जो केला आहे तो आपल्या अगदी हृदयाच्या निकटचा आहे. प्रत्येक पालकासाठी मार्गदर्शक आहे. याच्याबद्दल एका एपिसोडमध्ये होणार नाही, त्यामुळे पुढच्या एपिसोडला ह्याच्याबद्दल आणि आणखी काही मुद्द्यांवर नक्की बोलूयात. तोवर बघत राहा तुमचं चॅनल साधंसुधं. नमस्कार.